नमस्कार, मी प्रवीण गाडे आणि आपण पाहताय प्रगती टाइम्स न्यूज। वाईच्या राजकारणातून आजची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येतेय। वाई नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत आज कमालीचा राजकीय पेच पाहायला मिळाला। ही निवडणूक केवळ चुरशीचीच ठरली नाही तर निकालाने संपूर्ण वाईकरांना संभ्रमात टाकले। आज झालेल्या विशेष सभेत उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे घनश्याम चक्के आणि अपक्ष सुशील खरात यांच्यात थेट लढत झाली। मतदानावेळी दोन्ही बाजूने 12-12 अशी समसमान मते पडल्याने पेच निर्माण झाला। अखेर नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी आपल्या कास्टिंग वोट म्हणजेच निर्णायक मताचा अधिकार वापरला आणि राष्ट्रवादीचे घनश्याम चक्के यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागली। मात्र या निवडीमागे एक मोठा पेच आहे। उपनगराध्यक्ष झालेले घनश्याम चक्के यांना राष्ट्रवादीच्या एकाही नगरसेवकाने मतदान केले नाही। विशेष म्हणजे त्यांचे सूचक आणि अनुमोदक हे भाजपचे सदस्य होते। त्यामुळेच भाजपच्या जीवावर राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष कसा, असा सवाल आता सामान्य नागरिक विचारतायत। या निवडीमागे भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक ननावरे आणि नगराध्यक्ष अनिल सावंत यांची पडद्यामागची फिल्डिंग यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। या गोंधळावर स्पष्टीकरण देताना नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष म्हणाले की मी फॉर्म भरला राष्ट्रवादीतून, अर्ज राष्ट्रवादीतून भरला। काय भाजपच्या लोकांनी मला मतदान दिलं, पण मी राष्ट्रवादी काँग्रेसचाच उपाध्यक्ष आहे। सूचक म्हणून पाटणे आणि अनुमोदक ठेकाणे दोन्ही भाजपचे, राष्ट्रवादीचे नाही। नाही, पण मी राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष आहे। हा, कारवाई होऊ शकते। झालं तरी मी काय सक्षम आहे जरा कारवाईला। हा, हो, जाणार समोर आहे। नाही नाही, मी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पाटलांच्या पॅनलमध्ये झालेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचाच उपनगराध्यक्ष आहे। भाजपच्या पाठीमध्ये मी राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष झालेला आहे। तुमचं असं मत आहे का वरती महायुती आहे म्हणून तुम्ही त्यामध्ये काही फॉर्म्युला नवीन इथं चालू केला? नाही, तसं तुम्ही तसं समजा। मी वाईच्या विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे। आता भाजप आणि राष्ट्रवादी हे वर राज्यात एकत्र आहे, सगळे केंद्रात एकत्र आहे। मग हिताला तो काय फरक पडतो असं मी सांगतो। काय विकासासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेसचाच उपनगराध्यक्ष आहे। भाजप पुरस्कृत। दरम्यान उपनगराध्यक्ष पदासोबतच स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे सचिन सावंत आणि राष्ट्रवादीचे शब्बीर पठाण यांची बिनविरोध निवड झाली आहे। निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला असला तरी या विचित्र राजकीय समीकरणामुळे वाईच्या राजकारणात भविष्यात काय उलथापालथ होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।